विघ्नहर्त्या श्री गणेशाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय। गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे। आताच्या काळात पटकन आणि कष्ट न करता थोडक्यात मिळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेण्याकडे भाविकांचा कल वाढत चाललाय, ज्यामुळे नकळतच पर्यावरणाची हानी होत आहे। काही भाविक मात्र पिढ्यानपिढ्या परंपरांची मूल्य जोपासत फक्त शाडूंच्याच मूर्तींची मागणी करतात, ज्या पर्यावरणाला अनुकूल अशाच आहेत। पर्यावरणाचा समतोल राखून पर्यावरणाची हानी न होता पाण्यात विरघळून जाणाऱ्या गणेश मूर्तींची निर्मिती करणाऱ्या कार्यशाळेत आपण आज आलो आहोत। नवी मुंबईतील जुईनगर या ठिकाणी सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथकाची अनेक सामाजिक कार्य या केंद्रात चालू आहेत। त्यांच्यापैकीच एक महत्त्वाचं कार्य म्हणजे इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवणं। सणांचा आनंद लुटताना पर्यावरणाला धोका पोहोचू नये या उद्देशाने सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथक इको फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती करतात। कागदाचा लगदा, झाडांचा डिंक, फेविकॉल आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथक सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून जनजागृतीचं कार्य अविरतपणे पार पाडत आहे। सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथकाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण सहकार्याने इको फ्रेंडली गणेश मूर्ती कशा प्रकारे साकारली जाते याची माहिती आणि प्रात्यक्षिक दिलं। आता आपण श्री अनिरुद्ध आदेश पथक यांच्या कार्यशाळेत आलेलो आहोत। इथे इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात। तर आता जाणून घेऊया या मूर्त्या कशा प्रकारे बनवल्या जातात। हरिओम। आमच्याकडे ह्या अनिरुद्धाज युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम ह्या वह्या आहेत। ह्याच्यात वेगवेगळे जप आहेत। हे सर्व भक्त लिहितात वह्या घरी नेऊन आणि त्या वह्या परत आपण बँकेत जमा करतो आणि त्या वह्यांच्या कागदाचा आपण लगदा तयार करतो। हा तो लगदा आहे, म्हणजे वह्या फुकटही जात नाहीत आणि त्याचा सदुपयोग होतो। म्हणजे पर्यावरणासाठी आपल्याला जी गरज आहे लगद्याची, तो लगदा हा रामनाम वहीपासून आपण तयार करतो आणि हा लगदा आहे हा आपण 300 ग्रॅम लगदा घेतो आणि त्याला ही 700 ग्रॅम व्हाईट इंक आहे, ही आपण ह्याच्यात घालतो आणि हा जो डिंक आहे हा आपण तयार करतो। पहिलं पाणी घेऊन त्याच्यात प्रमाणात तयार करतो हा आणि 150 मिलीग्रॅम म्हणजे साधारणतः आपला पाण्याचा ग्लास एवढा भरून आपण घेतो। ह्या लगद्यामध्ये हा असा आपण डिंक टाकतो आणि तो थोडा मळतो आणि हा मळल्यावरती त्याच्यात ही व्हाईट इंक टाकून चांगला मळून घेतो। जेव्हा आपण हा चांगला एकदम मळतो तेव्हा हा अशा प्रकारे तयार होतो आणि हा तयार झालेला लगदा मग आपण पोळी रूपात लाटतो आणि मग त्याचे गणपती भरतो। प्रथम आपण साचा घेणार आहे। आता ह्या पोळीची जाडी एवढी असावी की ज्वारी बाजरीची जेवढी भाकर असते ना तेवढी जाडी असायची। जेव्हा आपण साच्यातून जेव्हा मूर्ती काढतो म्हणजे काढतो तेव्हा मूर्ती अशा प्रकारे तयार होते आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पाठ भरतो तेव्हा पाठची साईड ही अशी असते। एकदा आपण साच्यामध्ये मूर्तीचा आकार दिलेला आहे, त्याच्यानंतर त्या मूर्तीला बळकटीकरण येण्यासाठी किंवा एक सक्षम आणि भक्कम अशी मूर्ती बनण्यासाठी आपण पुढची प्रोसिजर काय यूज करता? जेव्हा आपण साच्यावरून पूर्ण करतो भरल्याच्या नंतर त्याला 24 तासाचा अवधी लागतो व्यवस्थित सुकण्यासाठी। म्हणजे जेव्हा आपण साचा भरतो
तेव्हा आपल्याला तेव्हा 3 कोट आपण रामनामाची आपण आता बुक्स बघितलं त्याच्यामध्ये 3 आपण थर देतो आणि त्या 3 थर दिल्याच्या नंतर खाली 4 थर असतात त्याच्या जेणेकरून त्या साच्याला पूर्ण बळकटी येते आणि त्याच्यामुळे पूर्ण तो आपला गणपती पॅक होतो म्हणजे कुठेही हातपाय तुटायचा वगैरे असं भीती वाटत नाही आणि त्याच्यानंतर भरल्याच्या नंतर पॅक केल्याच्या नंतर हा गणपती आपला अशा प्रकारे तयार होतो. गणपतीचे जेव्हा हात साचेतून काढतो ते पूर्ण सुकल्यानंतर प्रथम आपण काय करतो की इथे जो भाग असतो हाताचा तिथे आपण थोडासा फेविकॉल लावून घेतो जेणेकरून टाईटनेस त्याला यावं म्हणून. जिथे आपण हात लावणार असतो त्या भागावर आणि मग नंतर सुरनळी आपण ह्या हातावर दाबून प्रेस करून व्यवस्थित लावतो गोलाकार. त्याच्यानंतर आपण हा जो हाताचा पार्ट आहे तो इथे फिक्स करतो. फिक्स झाल्यावर पाण्याचा हात घेऊन आपण ह्याला प्लेननेस आणतो पूर्ण हाताचं फिनिशिंग करतो व्यवस्थित आणि ह्याच्यानंतर आपण ह्याला पूर्ण हे फिनिशिंग व्यवस्थित झाल्यावर टाईटनेस म्हणजे सपोर्टिंग म्हणून हातासाठी आपण व्हाईटिंग आणि डिंग ह्याची पेस्ट बनवलेली असते त्याचा आपण वरून एक असं हे वरून आपण त्याला कवर करून टाकतो की ह्याच्याने टाईटनेस व्यवस्थित राहतो आणि हात पडत नाहीत आपले आणि व्यवस्थित फिनिशिंग करून पुढे पॉलिशिंगला हा गणपती तयार होतो. प्रभावर जेव्हा आपण लावतो ना तेव्हा सेम प्रोसिजर आपण यूज करतो. हरिओम मॅडम, एकदा गणपतीची पूर्णपणे मूर्ती बनवून झाली, पूर्णपणे ती घडवून झाल्यानंतर नंतरची प्रक्रिया आपल्या वतीने काय असते? हात आणि मूर्तीला पूर्ण हात प्रभावळ सगळं जर बनवून झाल्यानंतर रेडी पोझिशनमध्ये गणपती झाला, पण त्याच्या कुठेतरी हात लावलेला तिथे खडबडीतपणा असतो किंवा प्रभावळ लावले तिथे खडबडीतपणा, कुठेतरी सुकल्यानंतर गणपती आकसल्यामुळे एखाद वेळेस कुठेतरी राहिलेली जागा होल पडलेला असेल त्याच्यात आम्ही हा लगदा भरून टचअप करतो आणि पॉलिश पेपरने तो खडबडीतपणा पूर्ण काढून पूर्ण मूर्ती गुळगुळीत करून ती रंगकामासाठी पुढे आम्ही प्रोसेस करतो. हरिओम मॅडम, एकदा जेव्हा मूर्तीचं पूर्णपणे हे बनून होतं त्याच्यानंतर तिला घासली जाते, साफ केली जाते, त्यानंतर तिला व्हाईट लावलं जातं. तर हे व्हाईट का लावलं जातं? कारण त्याच्यामध्ये बारीक जी होल असतात, छिद्र असतात, ते भरून निघण्यासाठी आम्ही हा व्हाईटिंग लावतो. ते फक्त पूर्ण बॉडीला लावतो, दागिन्याला लावले जात नाही. आता शेवटचा हात ज्याला आपण म्हणतो ती प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. हरिओम सर, काय सांगाल याविषयी की एकदम मूर्ती पूर्णपणे तयार झालेली आहे, पूर्णपणे गुळगुळीत झालेली आहे, व्हाईटनर लावून तिला हे केलेलं आहे, शेवटचं ज्याला आपण म्हणतो की शेवटचा हात मूर्तिकाराचा लागतो, तो काय प्रकार आहे? आता जसं आता आपण बघितलं की आपण व्हाईटिंग लावून गणपतीला आपण पोत दिला व्हाईटिंगचा आणि व्हाईटिंगचा पोत दिल्यानंतर ती 15-20 मिनटं सुकवल्यानंतर आता ह्या मूर्तीला फायनल टच म्हणून घासली जाते. तो व्हाईटिंग सगळा काढला जातो आणि त्याच्यातनं जी काही छिद्र भरलेली असतात व्हाईटिंगने ती संपूर्ण भरून निघालेली असतात आणि मूर्ती पूर्णपणे गुळगुळीत होते रंगकाम करण्यासाठी. जसं आता आपण पाहतोय की हात आहे, हाताची जाडी जी भरलेली आहे, ही जी भरलेली आहे त्याला जो काही खड्डा राहिलेला आहे आणि त्याचबरोबर जी काही छिद्र आहे ही सगळे आपण बुजवून झाल्यानंतर जे काही घासायचं आहे, घासकाम करतोय, ते सगळं आपण पाहतोय की कसं आपण घासतोय आणि हा गुळगुळीतपणा आणतोय आणि गुळगुळीत झाल्यानंतर ती रंगवण्यासाठी तयार होते.
आपण आताच पर्यावरणाला अनुकूल असणारी गणेश मूर्ती कशा प्रकारे बनवली जाते याची माहिती घेतली. आता शेवटचा टप्पा म्हणजे या गणेश मूर्तीला रंगरंगोटी केली जाते. आपण जे आता या ठिकाणी आपण कागदाच्या लगद्यांपासून जी इको फ्रेंडली गणपती बनवली, याला रंगसुद्धा इको फ्रेंडलीच वापरले जातात. कारण जे रंग असतात हे म्हणजे गणपती विसर्जन करताना पाण्यावर इतर रंगांचं वरती तरंग दिसून येतो आणि त्यामुळे माशांना वगैरे जे काही जीवजंतू त्यांना घातक असतात. हे इको फ्रेंडली रंग असे असतात की ज्यामुळे पर्यावरणाला अजिबात घातक नाही आहेत आणि पर्यावरणाला पोषक ही आमची मूर्ती अशी बनवली जाते. हा रंग सुकण्यासाठी साधारणतः 20-25 मिनिटाचा कालावधी लागतो. लगेच आपण त्याच्यावर दुसरे रंग वगैरे लावू शकतो. सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथक इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकार करून समाजाला एक नवीन दिशा देण्याचं अनमोल कार्य करत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हितकारक निर्णय घेत 2003 सालापासून या पथकाच्या माध्यमातून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत. संपूर्ण मुंबईमध्ये सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथकाच्या उपासना केंद्रावर इको फ्रेंडली गणपतींच्या मूर्ती साकारल्या जात आहेत. 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती या कार्यशाळेत बनतात. शिवाय या गणेश मूर्ती महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील देशातही पाठवल्या जातात. पूर्ण मूर्ती घडवण्यासाठी कार्यकर्त्यांना 10 दिवसांचा अवधी लागतो. इथे कोणीही प्रशिक्षण घेऊन आलेलं नाही, पण सेवाभावाने कार्यशाळेत येऊन पाहून काम शिकणं हे या कार्यकर्त्यांची आवडीची सेवा. इथे सेवेसाठी वयाची किंवा शिक्षणाची काहीही अट नाही आणि त्यांच्या या इच्छाशक्तीला सद्गुरू अनिरुद्धांचे आशीर्वाद आणि मनगटात बळ येणार नाही तर नवलच. तर कार्यशाळेचं अजून एक वाखाणण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या संसाराची पूर्ण जबाबदारी सांभाळून जास्तीत जास्त स्त्री भगिनी या सेवेत हातभार लावून आपला अमूल्य वेळ या सुंदर कार्यासाठी सार्थकी लावतात. जवळपास 7 ते 8 प्रक्रियेनंतर पूर्णत्वाचं स्वरूप प्राप्त झालेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती या वजनाला अगदी हलक्या आणि कागदाचे 2-3 थर चढवल्यामुळे त्या मजबूत आणि टिकाऊ असतात. ज्या कागदाचे थर दिले जातात तिथेही भक्ती ही भावना अलगद जोपासली जाते. सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी भक्तांना दिलेली रामनामाची अमूल्य ठेव जी शाईच्या रूपात कागदावर उतरते, पण प्रत्येक नाव लिहिताना ते श्रवण करूनच मनात उतरतं, याची प्रचिती भक्तांना क्षणोक्षणी येत असते. अशा रामनामाच्या पवित्र कागदाचे थर या गणेश मूर्तीत लावले जातात. जणू काही श्री गणेश भक्तांच्या घरी येण्याआधीच त्या मूर्तीत देवत्व स्थिरावतं. आज सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथकाचा प्रत्येक कार्यकर्ता इको फ्रेंडली गणेश मूर्तीविषयी जनजागृती करायला पुढे सरसावत आहे.
यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रथम स्वतःपासूनच सुरुवात करण्यास धन्यता मानतो. इथे ज्या आपण महिलांना पाहिलं, ज्या सेवा करत होत्या, ह्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नव्हतं. ह्यांनी पाहून शिकलेल्या आहेत, लोकल राहणाऱ्या आहेत. तसेच इथे फक्त लोकल राहणाऱ्याच येत नाहीत सेवा करायला, तर बाहेरच्या बाजूला जे राहतात, इतर ठिकाणी जे राहणारे आहेत, ती मंडळी पण इथे येऊन सेवा करतात. आणि ह्या मंडळींना जरी शिक्षण नसलं, अगदी पटाईत नसले काम करण्यासाठी, तरी इथे पाहून त्या मंडळींना शिकवलं जातं. त्याही शिकतात आवडीने, आणि आवडीने येऊन ही मंडळी गणपतीचं काम करत असतात. गेल्या 8 वर्षापासून या अनिरुद्ध आदेश पथकाच्या वतीने भक्त कार्यकर्ता किंवा बाहेरील कोणालाही प्रशिक्षण देताना कोणतंही मानधन घेतलं जात नाही. आज गणेश मूर्ती घडवणाऱ्या अनेक संस्था आहेत, मात्र अशातही समाजाला दिशा दाखवून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवून मानव कल्याणाकरता एक आदर्श निर्माण केला जातोय. सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथक व सद्गुरू उपासना केंद्रांची अजून एक सेवा आवर्जून सांगावीशी वाटते, की म्हणजे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर गणेश मूर्तींचे भंग पावलेले अवयव पुन्हा किनाऱ्यावर लागतात. या पथकाचे कार्यकर्ते सर्व भंग पावलेले अवयव उचलून पुन्हा खोल समुद्रात जाऊन त्यांचे पुनर्विसर्जन करतात. श्री गणेशाची अशी विटंबना होण्यास आपला सहभाग किती आहे हे प्रत्येक भाविकाने ज्याचं त्याचं ठरवावं व त्याच क्षणी प्रण करायला हवा की खरंच मी आजपर्यंत चुकलो असेन, पण यापुढे नाही. माझ्या आराध्य दैवताची अशी विटंबना होऊ नये असं वाटत असेल तर मला स्वतःलाच प्रथम एक पाऊल पुढे टाकायला हवं. मानवतेचं कार्य करत समाजाला विकासाबरोबरच पर्यावरण जपण्याचं कार्य शिकवणारे सद्गुरू अनिरुद्ध आदेश पथक हे पुढेही अशीच वाटचाल करून अधिक यश प्राप्त करो ही आमच्याकडून शुभेच्छा. आणि या कार्यकर्त्यांना सेवा करण्याची बुद्धी व मनसामर्थ्य देणाऱ्या सद्गुरू अनिरुद्ध बापूंना कोटी कोटी प्रणाम. ही कणभर सेवा जणू मुंगीच्या तोंडातील साखरेचा ठेवा गोड मानून घ्यावा. अनिरुद्ध बापूंच्या चरणी विनंती. हरिओम.